नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सेकंड चॅप्टरचा पुढचा प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये ट्रॅडिशनल अप्रोच शिकलो, त्यातलाच हा आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे नेक्स्ट. ठीक आहे. जो अनसॉल्व प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे तुमच्या बुक मध्ये. ठीक आहे. तर तो आपण आता सॉल्व्ह करणार आहे. तर हे ट्रान्झॅक्शन आहेत, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. इकडं हे ट्रान्झॅक्शन इकडे लिहिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पूर्ण कळतील. हा असा फॉर्मॅट आहे ट्रॅडिशनल अप्रोचचा. पहिले सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन, टू अस्पेक्ट, अकाउंट्स इन्व्हॉल्व, क्लासिफिकेशन, रूल्स अप्लाइड, अकाउंट डेबिटेड आणि अकाउंट क्रेडिटेड, हा त्याचा फॉर्मॅट आहे. तर त्याच्यात तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन इकडे जे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील हे सर्व इकडं लिहायचे आणि त्याच्यामधून तुम्हाला टू अस्पेक्ट, अकाउंट्स इन्व्हॉल्व वगैरे पुढचे कॉलम सगळे सर्च करायचे. ठीक आहे. पहिले दिले राजा साहेब स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता बिझनेस चालू केला कॅश मध्ये. ठीक आहे. कॅश कम्स इन झाली. नाही तर पहिलं ट्रान्झॅक्शन येणार, अस्पेक्ट येणार कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. आता हे पैसे कोणी टाकलेले आहेत? राजासाहेबने. राजासाहेब इज गिव्हर. राजासाहेब इज गिव्हर झाला. ओके. त्याच्यानंतर अकाउंट इन्व्हॉल्व. आता याच्यामध्ये अकाउंट इन्व्हॉल्व कुठलं आहे? कॅश अकाउंट आहे. इथे येणार कॅश अकाउंट पहिलं. ठीक आहे. आणि दुसरं येणार राजासाहेब इज गिव्हर म्हटल्यावर राजासाहेब कॅपिटल अकाउंट. ज्यावेळेस बिझनेस चालू करतो त्यावेळेस कॅपिटल अकाउंट फिक्स असतं, लक्षात ठेवायचं. राजासाहेब कॅपिटल अकाउंट म्हणतात त्याला. ओके. पुढे क्लासिफिकेशन. आता कॅश अकाउंट कोणत्या रूलच्या अंडर येतं? कम्स इन गोज आउट कोणत्या रूलच्या अंडर येतं? रिअल रूलच्या अंडर येतं. ठीक आहे. येणार रिअल अकाउंट. आणि रिसिव्हर गिव्हर येतात पर्सनल रूलच्या अंडर. पर्सनल. ते रूल अगोदर पाठ करायचे जेणेकरून तुम्हाला हा कॉलम समजेल. ठीक आहे. पुढे रूल्स अप्लाइड. आता हे काय झाले? कम्स इन झाले. मग डेबिट हॉट कम्स इन. डेबिट हॉट कम्स इन. डेबिट हॉट कम्स इन होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय? गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. हा रूल आहे आपला पर्सनलचा. क्रेडिट द गिव्हर. तुम्ही रूल पाठ करा जेणेकरून हे तुम्हाला पटकन समजेल. क्रेडिट द गिव्हर. ओके. अकाउंट डेबिटेड. आता हेच अकाउंट आहेत ते लिहायचे. कॅश अकाउंट येणार डेबिटला, क्रेडिटला येणार राजासाहेब कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट आणि राजासाहेब कॅपिटल अकाउंट. ओके. पुढे दिलेलं आहे गुड्स परचेस फॉर कॅश. आता इथं परचेस केलेलं आहे मटेरियल कॅश मध्ये, बरोबर. परचेस आपला एक्सपेन्सेस आहे. परचेस इज अन एक्सपेन्सेस. परचेस इज अन एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि कॅश काय झाली आपली? गोज आउट झाली. मग कॅश गोज आउट. कोणती वस्तू घेतली की कॅश जाते आपली, फुकट नाही देणार कोण आपल्याला. ओके. पुढे अकाउंट इन्व्हॉल्व. याच्यामध्ये पहिला अकाउंट येणार परचेस आणि दुसरा अकाउंट कॅश. परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन. हे एक्सपेन्सेस आहे आपले. एक्सपेन्सेस आणि इन्कम नॉमिनल मध्ये येतात. मग हे येणार नॉमिनल अकाउंटला. त्याच्यानंतर कॅश रिअल येते, लक्षात ठेवायचं. कॅश परत परत येणार तुम्हाला रिअल मध्ये येतं, लक्षात ठेवायचं. कारण कॅश एक तर कमसिन होते किंवा गोज आउट. कमसिन गोज आउट रिअलच्या रूलच्या अंडर येतं. ठीक आहे. पुढं रूल्स अप्लाइड. आता एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस नॉमिनलचा कोणता रूल लागतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि कॅश गोज आउट. रिअलचा रूल आहे दुसरा, क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे. आता अकाउंट टाकायचे. पहिला अकाउंट आहे आपलं परचेस, डेबिट कॉलमला येणार आणि कॅश येणार क्रेडिट कॉलमला. परचेस अकाउंट आणि इकडे येणार कॅश अकाउंट. ठीक आहे. पुढे ट्रान्झॅक्शन दिलंय सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू सुधीर. सुधीरला आपण मटेरियल सेल केलेलं आहे, बरोबर. आता सुधीर कोण झाला? त्याला मटेरियल सेल केले म्हणल्यावर रिसिव्हर. इथे येणार सुधीर इज रिसिव्हर. सुधीर इज रिसिव्हर. कारण हे डेबिट मध्ये येतं, डेबिट रिसिव्हर आहे ना, त्याच्यामुळे ते वरती लिहायचं. आणि सेल केलं म्हणजे आपला परचेस एक्सपेन्सेस असतो, सेल्स इन्कम असतो.
सेल्स इज अन इन्कम. ठीक आहे. आता याच्यात सुधीर अकाउंट आणि सेल्स अकाउंट. पहिले येणार सुधीर अकाउंट आणि दुसरे येणार सेल्स अकाउंट. ठीक आहे. मग आता इथं सुधीर कोण आहे? रिसिव्हर गिव्हर पर्सनल मध्ये येतं. पर्सनल अकाउंट. सेकंड आहे इन्कम. इन्कम आणि एक्सपेन्सेस येतात नॉमिनलला. येणार नॉमिनल अकाउंट. ओके. पुढं रिसिव्हर. रिसिव्हर म्हणल्यावर पर्सनलचा कोणता रूल येणार याला? डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. ठीक आहे. आणि हे काय? इन्कम आहे. नॉमिनल मध्ये येतं. नॉमिनलचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम. इथे येणार क्रेडिट ऑल इन्कम. ठीक आहे. हे रिसिव्हर होतं. इथे येणार क्रेडिट ऑल इन्कम. क्रेडिट ऑल इन्कम. ओके. तर हे दोन अकाउंट टाकायचे, सुधीर अकाउंट आणि कॅश अकाउंट. सुधीर अकाउंट येणार डेबिटला, कॅश अकाउंट येणार क्रेडिटला. ओके. पुढचा ट्रान्झॅक्शन आहे कॅश डिपॉझिटेड इंटू. कॅश डिपॉझिटेड इंटू बँक. बँकेमध्ये आपण कॅश भरली. ओके. आता बँकेमध्ये भरली म्हणजे बँक रिसिव्हर झाली, त्यांच्याकडे गेली कॅश. रिसिव्हर येते. बँक इज रिसिव्हर. ठीक आहे. आणि कॅश काय झाली आपल्याकडून भरली म्हणजे गोज आउट झाली. कॅश गोज आउट. ओके. आता इथं अकाउंट आहे बँक आणि कॅश. बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट. ओके. आता बँक रिसिव्हर आहे. रिसिव्हर गिव्हर येतात पर्सनलच्या अंडर. पर्सनल अकाउंट आणि एक गोज आउट कम्स इन रिअल मध्ये येते. ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता इथं रूल रिसिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. आणि हे काय? गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. ह्याच्यासाठी तुम्हाला रूल पाठ पाहिजे. रूल पाठ करा नसतील तर, जेणेकरून तुम्हाला समजेल लवकर. क्रेडिट व्हॉट गोज आउट. हे रूल जे आहे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या किंवा त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेले. ठीक आहे. पार्ट 1 बघा या चॅप्टरचा, त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला. बँक आणि कॅश अकाउंट. इथे येणार बँक अकाउंट डेबिटला. हे दोन आयतच लिहायचे असतात. हे लिहायचं इकडे डेबिट कॉलमला आणि हे लिहायचं इकडे क्रेडिट कॉलमला. झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे रिसिव्ह इंटरेस्ट. रिसिव्ड इंटरेस्ट फ्रॉम राधिका ₹700. ठीक आहे. मग आता राधिकाकडून इंटरेस्ट भेटलेले आहे आपल्याला. रिसिव्ह म्हणलं की कॅश अकाउंट येतं आणि इंटरेस्ट अकाउंट एक येतं. रिसिव्ह म्हणजे कॅश आली आपल्याकडं. ठीक आहे. मग आता कॅश अकाउंट आली, कॅश आली म्हणल्यावर कॅश कम्स इन होणार. कॅश कम्स इन. इकडे म्हणणार पहिलं कॅश कम्स इन. आता इथं राधिकाचं नाव येत नाही, कारण की कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. ऑन क्रेडिट असेल तर ते पार्टनरचं नाव येते, लक्षात ठेवा. आणि इंटरेस्ट, आता पैसे आले म्हटल्यावर इंटरेस्ट इन्कम झाला आपला. आणि ज्यावेळेस पैसे जातील त्यावेळेस तो एक्सपेन्सेस असतो. इंटरेस्ट इज अन इन्कम. ओके. इथं दोन अकाउंट, कॅश अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट. ठीक आहे. आता हे कॅश कम्स इन गोज आउट आहे तर रिअलच्या रूलच्या अंडर रिअल अकाउंट. आणि इंटरेस्ट इन्कम आहे हा येतो नॉमिनल मध्ये. नॉमिनल अकाउंट. ओके. रूल्स आता बघायचे. कॅश कम्स इन झालं म्हणलं कोणता रूल लागणार रिअलचा? डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. ठीक आहे. आणि दुसरं इन्कम आहे. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. गेन्स म्हणजे प्रॉफिट. ठीक आहे. आता हे दोन अकाउंट आहेत ते लिहायचे. हे कॅश आहे ते डेबिट कॉलमला लिहायचं, कॅश अकाउंट.
आणि इंटरेस्ट इकडे क्रेडिटला लिहायचं इंटरेस्ट अकाउंट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पेड रेंट टू लँडलॉर्ड. तर इथं पेड रिसिव्ड आणि पेड असेल तर कॅश अकाउंट येतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कॅश आणि रेंट. आता कॅश काय झाली आपली गोज आउट झाली. आता पैसे गेले म्हणल्यावर रेंट हा एक आहे, रेंट आपला काय झाला एक्सपेन्सेस झाला. ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस तो इन्कम असतो आणि पैसे जातील त्यावेळेस तो एक्सपेन्सेस. आता इथं रेंट इज अन एक्सपेन्सेस. आणि दुसरं येणार कॅश गोज आउट. इथे येणार रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. ठीक आहे. आता हे रेंट एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस इन्कम येतात नॉमिनल मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा कम्स इन गोज आउट येतं रिअल मध्ये येते, लक्षात ठेवायचं त्याचं. पुढे रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट टू ऑल एक्सपेन्सेस नॉमिनलचा रूल आहे बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि रिअलचा रूल आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, हा त्याचा रूल आहे. ओके. आता हे दोन अकाउंट लिहायचे परत मागाशी सारखे, रेंट आणि कॅश. इथे येणार डेबिटला रेंट अकाउंट आणि इकडे येणार कॅश अकाउंट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बॉट गुड्स. बॉट म्हणजे परचेस केलं, काय केलं परचेस, त्याला म्हणतात बॉट. ऑन क्रेडिट फ्रॉम विराजमोहन. विराजमोहन कडनं आपण मटेरियल परचेस केलं, बरोबर. परचेस आपला एक्सपेन्सेस आहे, खर्च झाले पैसे. परचेस इज अन एक्सपेन्सेस. आणि कोणाकडून घेतलंय बिराजमोहन कडनं, मग तो झाला गिवर. बिराजमोहन इज गिवर. दोन अकाउंट परचेस आणि बिराजमोहन. परचेस अकाउंट आणि बिराजमोहन अकाउंट. ठीक आहे. आता एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस येतात नॉमिनलच्या रूलच्या अंडर. तिथे येणार नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. आणि बिराजमोहन रिसिव्हर गिव्हर येतो पर्सनलला. रूल्स टाकायचे आता. एक्सपेन्सेस आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस, नॉमिनलचा रूल आहे बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि सेकंड आहे हा गिव्हर आहे, क्रेडिट द गिव्हर, पर्सनलचा रूल आहे बघा, क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे. म्हणजे दोन अकाउंट आहेत ते टाकायचे, परचेस आणि बिराजमोहन. इकडे डेबिटला येणार परचेस अकाउंट आणि इकडे येणार बिराजमोहन अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आठवा ट्रान्झॅक्शन आहे विथड्रॉ कॅश. सॉरी राहिलाय. विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक इज 1000 फॉर ऑफिस यूज. ऑफिस यूज साठी पैसे विथड्रॉ केलेले. कॅश आपण विथड्रॉ केली म्हणजे काढली, मग कॅश काय झाली आपल्याकडे आली. कॅश कम्स इन येणार इथं, कॅश कम्स इन. ठीक आहे. कुठून काढले आपण बँकेत, बँक झाली गिव्हर. बँक इज गिव्हर. ओके. इथं कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. ओके. पुढं आता एक कम्स इन आहे. ठीक आहे. कम्स इन गोज आउट येतं आपलं रिअल रूलच्या अंडर. आणि हे बँक गिव्हर आहे, गिव्हर रिसिव्हर येतात आपल्या पर्सनल रूलच्या अंडर. ओके. पुढे आता रूल कोणता लागला, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट द गिव्हर. रिअलचा रूल आहे ना, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. आणि पर्सनलचा रूल आहे क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथे गिव्हर दिले बघा, मग क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे. कॅश आणि बँक अकाउंट आहे, इथे येणार तुमचं कॅश अकाउंट डेबिटच्या कॉलमला आणि इथे येणार बँक अकाउंट. पुढे परचेस कम्प्युटर. ठीक आहे.
फॉर कॅश. आता इथं कम्प्युटर आणि कॅश आहे, बरोबर आहे. परचेस येत नाही, गुड्स असेल तर परचेस येतं. कम्प्युटर परचेस केला आपण कॅश मध्ये, मग कम्प्युटर आला आपल्याकडं. कम्प्युटर कम्स इन, कम्प्युटर कम्स इन. इथं परचेस का नाही येत? कारण इथं कम्प्युटर घेतलाय. गुड्स असेल त्यावेळेसच इथं गुड्स होतं बघा, त्यावेळेस परचेस येतं किंवा सेल येतं गुड्स असेल तर. ठीक आहे, सेल असेल, सेल गुड्स असेल तर सेल अकाउंट येणार, परचेस गुड्स असेल तर परचेस येणार. पण गुड्स सोडून कोणती वस्तू असेल तर परचेस किंवा सेल येत नाही. ठीक आहे, कम्प्युटर कम्स इन. आता कॅश मध्ये घेतलं म्हणलं कॅश जाणार आपली, कॅश गोज आउट. इथे दोन अकाउंट, कम्प्युटर आणि कॅश. कम्प्युटर अकाउंट आणि कॅश अकाउंट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं रूल, कम्प्युटर कम्स इन म्हणल्यावर ते आलं रिअल मध्ये, कम्स इन गोज आउट रिअल अकाउंटच्या अंडर येतं. डेबिट डॉट कम्स इन आणि क्रेडिट डॉट गोज आउट येतं, बरोबर. रिअलचा रूल. पुढं हे पण रिअल मध्येच येणार, कॅश. तुम्हाला सांगितलं फिक्स रिअलच टाकायचं असतं. कम्स इन कोणता रूल लागेल इथं? डेबिट डॉट कम्स इन, रिअलचा डेबिट डॉट कम्स इन. आणि इथं पण रिअलचा रूल लागणार, क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके, आता दोन अकाउंट, डेबिटला कम्प्युटर आणि क्रेडिटला कॅश. पुढं पेड मोबाईल बिल, पेड आणि रिसीव्ह म्हटलं की कॅश येतं, लक्षात ठेवायचं. कॅश मध्ये दिले पैसे, बरोबर. आता पेड म्हणजे कॅश काय झाली, गुड्स आउट झाली. गुड्स आउट झालं म्हणजेवर मोबाईल एक्सपेन्सेस, मोबाईल बिल झालं आपलं एक्सपेन्सेस. मोबाईल बिल इज अन एक्सपेन्सेस. कॅश गोज आउट झाली आपली. मग इथं अकाउंट मोबाईल बिल आणि कॅश. आता एक्सपेन्सेस आहे म्हणजे हा येतो नॉमिनल मध्ये, आणि कॅश येतं रिअल मध्ये. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, हा त्याचा रूल झाला. तर दोन अकाउंट, मोबाईल बिल अकाउंट आणि कॅश अकाउंट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे आपलं सोल्ड ओल्ड मोबाईल. ओल्ड मोबाईल काय केला आपण, विकला, बरोबर. तर विकला म्हटल्यावर फुकट विकणार आहे का आपण? नाही, त्याच्या बदल्यात काय येणार आहे आपल्याला, पैसे येणार आहे, म्हणजे कॅश येणार आहे. मग कॅश कम्स इन झाली, कॅश कम्स इन. आणि मोबाईल काय झाले आपले, गोज आउट झाले, गेले. मोबाईल गोज आउट. ठीक आहे, मग इथे येणार कॅश अकाउंट आणि ओल्ड मोबाईल अकाउंट. ओके, कम्स इन गोज आउट येतं हे रिअल मध्ये, आणि गोज आउट पण येतं रिअल मध्ये. ठीक आहे, आता रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, दोन्हीला रिअलचेच रूल आहे. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, आता हे दोन टाकायचं, कॅश आणि मोबाईल. इथं डेबिटच्या कॉलमला येणार कॅश अकाउंट, क्रेडिटच्या कॉलमला येणार मोबाईल अकाउंट. ठीक आहे, पुढे रिसिव्ड रेंट 1000 फ्रॉम टेनंट. रिसिव्ड आणि पेड म्हटलं की कॅश आहे, मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, कॅश आणि रेंट आहे. रिसिव्ड म्हणजे पैसे कॅश आले आपल्याकडे, मग कॅश कम्स इन येणार. पहिला कॅश कम्स इन, सॉरी,
कॅश कम्स इन आणि कम्स इन म्हटल्यावर रेंट काय झाला आपला इन्कम झाला. रेंट इज अन इन्कम. ठीक आहे. कॅश अकाउंट आणि रेंट अकाउंट. कम्स इन गोज आउट येतं आपलं रिअलच्या अंडर आणि रेंट इन्कम येतं नॉमिनल मध्ये. ठीक आहे. पुढेचा रूल कम्स इन डेबिट व्हॉट कम्स इन डेबिट व्हॉट कम्स इन आणि इन्कम आहे क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. क्रेडिट ऑल इन्कम. ठीक आहे. कॅश आणि रेंट अकाउंट झालं आणि रेंट अकाउंट. ओके. असं हे ट्रॅडिशनल अप्रोच आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर मला कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला एक्सप्लेन